मला या निमित्ताने केवळ एवढंच सांगायचं आहे की या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। राज्य पुढे जाण्याकरता सर्वांचंच समर्थन हे अत्यंत आवश्यक आहे। राज्यासमोर अडचणी आहेत, पुढे देखील येणार आहेत, पण तरी देखील मी सांगतो की या सगळ्या अडचणीत मी असं म्हणत नाही की राज्य खूप श्रीमंत आहे, राज्याची परिस्थिती खूप चांगली आहे, पण अडचणीच्या स्थितीतही मार्ग काढण्याची क्षमता या महाराष्ट्राकडे आहे। आणि म्हणूनच आजही देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत आर्थिक शिस्त पाळणारा राज्य म्हणून या महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। आणि विशेषतः ज्याचा मी उल्लेख केला की आमचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सातत्याने या राज्यामध्ये आर्थिक शिस्त पाळली आणि हा अर्थसंकल्प मांडताना मी देखील त्याच पद्धतीनं त्यांच्याच पद्धतीनं आर्थिक शिस्त पाळत हा अर्थसंकल्प मांडला आहे। पण शिस्त पाळत असताना कुठल्याही प्रकारे महत्त्वाच्या गोष्टींवर कमतरता होणार नाही असा मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासित करतो।